तुझ्या असतील ना गावातल्या मैत्रिणी, त्यांच्याशी जसं बोलतेस ना तशीच अगदी माझ्याशी बोल. हाय की यास्मिन नावाची माझी एक मैत्रीण आहे. आम्ही लई क्लोज आम्ही लई क्लोज फ्रेंड आहे. मग तिच्याशी जसं बोलतेस ना तसंच अगदी माझ्याशी बोलायचं. घरात कोण कोण असते ग? घरी वय मामा मामी त्यांची पोरगी जयश्री आणि जीजी. जिजी? जिजी म्हणजे? जीजी म्हणजे अजिंक्यांची आजी. म्हणजे यांची आजी. एवढी लोक असतात घरात? मग बराच व्याप आहे तुझ्या माग. हा असतात काम पण होऊन जातात. अजिंक्य सांगत होता की तू कॉलेजलाही जातेस म्हणून. पण आता नाही जात. ते येऊन जाऊन करणं जमत नाही आता मला. पण आता घरातनं करते सध्या. अरे वा. खर तर ह्यांनीच आग्रह केला होता की काय बी झालं तरी कॉलेज करायचं, मध्ये सोडायचं नाही. गुड. आपल्या आर्मी वाईफचं ना हे असंच असतं. वर्षानुवर्ष आपले नवरे कामानिमित्त बाहेर असतात, मग आपल्याला ना कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवायला लागतं. नाही म्हटलं तरी मुलाबाळांच्यात कसा वेळ जातो ना ते कळतही नाही. काय ना, आपलं स्वतःच असं काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे ते टिकतं अगदी आयुष्यभर. मॅडम अहो तुम्ही तर लईच भारी बोलता हो. ऐकतच बसावंसं वाटतंय. अगं कसलं काय त्याच्यात, असलं शेअर करायला बऱ्याच दिवसानंतर कोणीतरी भेटलं मला. आणि तुमची पोरं मुलं? मुलं का? अगं मोठी मुलगी पुण्यात शिकतीये, कॉलेजला आहे ती, आणि धाकटा सैनिक स्कूलमध्ये शिकतोय. अरे वा. म्हणजे तुम्ही दोघंच असताय बा इथं? हो बाई. हा. मग तुमचा दिवस कसा जातो? जातो घरातल्या कामांमध्ये, आणि आवाची पण कामं असतात ना. अव्वा. बघ बाई, आवाचं सांगितलंच नाही ना शीतल तुला. नाही. तुला तर पहिलं सांगायला पाहिजे बघ. अगं अव्वा म्हणजे आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशन. म्हणजे? अगं ही एक संस्था आहे आर्मी वाईफ्सची. आर्मीमध्ये असणाऱ्यांच्या बायका एकत्र येऊन काम करतात या संस्थेमध्ये. अरे वा. असं आहे व्हय? आम्ही मुख्यत्वे करून आर्मी वाईफ्ससाठी काम करतो. त्यांचा विकास, त्यांना काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे तर लयच भारी आहे. आता बघ, मी तुला इथल्या इथं त्याचं सदस्य करून घेतलं. मेनली आपण ना ज्या आर्मीतले लोक असतात त्यांच्या बायका मुलांसाठी काम करत असतो. त्यांना काय हवंय नकोय ते बघत असतो. ज्या जवानांना वीरगती प्राप्त झालेली असते ना, त्यांच्या कुटुंबातील वीरपत्नी वीरमाता त्यांची आपण काळजी घेत असतो. त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे प्रोग्राम्स ठेवतो. त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप देतो, आणि जिथे युनिटमध्ये फॅमिलीज असतात ना तिथल्या मुलांसाठी आपण आर्मी पब्लिक स्कूल देखील चालवतो. लयच काय काय काम करता तुम्ही. मला तर यातलं काय माहित नव्हतं. अगं कदाचित ना अजिंक्यलाही आयडिया नसेल, नाहीतर तो नक्की तुला बोलला असता. मॅडम मला बी या संस्थेचा भाग व्हायचा आहे. तुला घेते मी संस्थेत इन्क्लूड करून, पण तुला कामं करायला आवडतील ना? होय, लयच आवडत. ही बी एका प्रकारची देशसेवाच आहे की. अगं खूप कामं असतात, करू तेवढं कमी आहे बघ. आता हेच बघ ना, केरळच्या पुरामध्ये ज्या शाळा बंद पडल्या ना त्यांना सुद्धा आपण मदत पाठवलीये. अरे वा. मॅडम आमच्या गावानं बी केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली. मॅडम मला बी या संस्थेत काम करायची आहेत. अगं कर कर, तुझ्यासारख्या हुशार आणि हिरिरीने काम करणाऱ्या मुलींची गरज आहे आम्हाला. शीतल, महाराष्ट्रात सुद्धा आव्वा कार्यरत आहे. मी त्यांचा नंबर देते तुला, तुला जमलं तर नक्की भेट तिथे जाऊन. होय मॅडम, नक्की. थँक्यू. अगं थँक्यू कसलं त्यात. पुष्पे, 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 अगं काय करतेस? जा पटतीशी बाटली आणि किटली घेऊन ये. दारा काढतो डेअरीत जाऊन येतो. जा लवकर. राहू द्या. का? तुम्हाला नसली तरी माझ्या लेकीला काळजी आहे. आज स्वतः धारा काढून डेअरीत दूध घालायला गेली.
कशाला जायचं? मी येतच होतो की, जरा काम लागलं म्हणून उशीर झाला मला. मी विचारलंय का? अगं तू विचारलं नाही तर सांगायला नको का? पुष्पे, आज भैया परत आलता कारखान्यावर भेटायला. काय भैया ह्यांना पण जाऊन भेटले? जीजी कुठे आहे? त्या देवळात गेल्यात. हा, काय म्हणला तो? काय म्हणतोय? हेच विचारत होता लग्नाचं. अगं आला तेव्हा मी कामगारांच्यात बसलो होतो. मला तर काय बोलताच येईना त्यांच्या समोर. मग जरा बाजूला गेलो आणि त्यांच्याशी बोललो. तर म्हटला, लग्नाचं काय ठरवलं तुम्ही? 2 दिवस झाले की आता. मला तर काय बोलावं काहीच सुचाना. अहो मग काय म्हणला तुम्ही? मी काय बोलायच्या आधी तोच बोलला. म्हणला, मामा मला माहिती तुम्ही माझं जेडीचं काही लग्न लावून देणार नाही. मी म्हणलं की त्याला, अरे आमच्या घरात काही बोलणंच झालं नाही. ती शीतल जाणार होती त्या गडबडीत सगळं राहून गेलं म्हणून. मग आता? मग आता काय बोलावं मला काही कळणच झालंय. हे बघा, मी माझा निर्णय तुम्हाला सांगितलाय. आपल्या जयडीचं जर चांगलं व्हावं असं वाटत असेल ना, तर त्या भैया बरोबर तिचं लग्न लावून देऊ. अहो ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ आपल्या जयडीला मिळणार आहे का? आणि आपली पोरगी सुखात राहावी असं वाटत असेल तर त्या भैयाशी तिचं लग्न लावून देऊ. अहो सरता सरणार नाही एवढं गच्च कमवून ठेवलंय त्याच्या बापजाद्यानं. पुष्पे, अगं पण लोक काय म्हणतील? शीतलवर ज्याचं लग्न मोडलं त्याच्यावरच आपण सोयरी करायची वय. मग माझ्या पोरीचं तुमच्या भाच्या बरोबर लगीन मोडलं तरी सुद्धा शितलीचं लग्न तिच्या आई बापाने आपल्या अजिंक्य बरोबर लावून दिलंच ना. अगं पण त्यावेळी आपण आजाला विश्वासात घेतलं नव्हतं. अहो मग शितलीला तरी कुठं तिच्या आई बापाने विश्वासात घेतलं होतं तवा? अगं तसं नाही पुष्पे, पण तसं नाही तर मग कसं? तुम्हाला तर ना लेकीपेक्षा गावाचीच पडली. अहो पोरगी चांगल्या घरात जाते ती बघा की. काय आहे आपल्याकडं? 2.5 एकर जमीन, 4 म्हशी आणि हे कौलाचं घर, आणि त्यात बी वाटकरी आहेतच. एवढं हक्काचं असून सुद्धा तिला हक्क गाजवता येतोय का? नाही, पण तरी बी मला असं वाटतं की आपल्यात आणि बाह्यामध्ये बरोबरी होऊ शकत नाही पुष्पे. अहो होय की, पण काही स्थळ घेऊन आपण त्यांच्याकडे गेलोय का? ते आपल्याकडे आल्यात हे लक्षात घ्या की. अहो हे बघा, जरा पुढचा विचार करा की. मी काय म्हणते, तुमचा भाचा आता कमवायला लागलाय. उद्या त्याला पोरं बाळ झाल्यावर तो त्यांचं बघणार का आपलं बघणार सांगा बरं? आणि भैयाच्या घरचं जी काय आहे ते पुढं आपल्याच पोरीचं होणार आहे हे ध्यानात ठेवा की. आणि गाव काय काय बी झालं तरी बोलणारच. आता हे बघा, माझ्या मनात जी काही होतं ती मी बोलले. बाकी तुमचं तुम्ही ठरवा. नाही, तरी बी मला वाटतंय की आपण आपल्या जयडीसाठी आपल्या बरोबरीचं स्थळ बघू. हे स्थळ आपल्याला झेपायचं नाही. मी नाही म्हणून सांगतो.